परत पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे जेडी व्हान्स, कुशनर, विटकॉफ यांनी शहबाज शरीफ यांची भेट घेतली. इराणची गोठवलेली संपत्ती परत करण्यास अमेरिकेची सहमती. अमेरिकेने इराणची जवळपास 11 लाख कोटींची संपत्ती गोठवली आहे. कतार आणि अन्य देशातील इराणची संपत्ती सोडण्यास सहमती दर्शवल्याची माहिती. जेडी व्हान्स यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट घेतल्याची माहिती. अमेरिकेचे इस्लामाबादमध्ये शिष्टमंडळ आणि शहबाज शरीफ यांची भेट घेतल्याची माहिती असून इराणच्या शिष्टमंडळाचीही पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत चर्चा झाल्याची माहिती. इराणच्या शिष्टमंडळाच्या पाकिस्तानसमोर 4 अटी आहेत. महत्त्वाची बातमी समोर येते. इराणची मालमत्ता मुक्त करण्यास सहमती दर्शवलेली नाही. इराणची मालमत्ता मुक्त करण्यास अमेरिकेनं नकार दिल्याची महत्त्वाची माहिती समोर येते. इराणला माल निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्याची फसवणूक करण्यात आली आहे. 1,30,00,000ची फसवणूक झाल्याची माहिती आहे. भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एक महत्त्वाची बातमी समोर येते. पुढील आठवड्यात शेअर बाजार फक्त 3 दिवस खुलं असणार आहे. शेअर बाजारात फक्त 4 दिवस ट्रेडिंग होणार असल्याची महत्त्वाची माहिती आहे. भारतीय शेअर बाजारात ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पुढील आठवड्यात सुट्ट्यांमुळे शेअर बाजारात फक्त 4 दिवस ट्रेडिंग होईल. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. NSE आणि BSE हे दोनही स्टॉक एक्सचेंज बंद राहतील. यामुळे सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे 4 दिवस कामकाज चालेल. शनिवार आणि रविवार हे साप्ताहिक सुट्टीचे दिवस असतात. पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. पदवी परीक्षेच्या पेपर फुटीचा मोठा प्रकार उघडकीस आलाय. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक ही घटना आहे. परीक्षेच्या अवघ्या 1 तास आधी 140 रुपयात व्हॉट्सॲपवर पेपर विक्री झाल्याची माहिती. बीकॉम तृतीय वर्ष डायरेक्ट टॅक्स विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर येते. महाविद्यालयाच्या अध्यक्षांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस आलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ कारवाई सुरू करण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं राबविण्यात येत असलेल्या संघटन सृजन अभियानाची सुरुवात सातारा जिल्ह्यातून करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशचे आमदार मलेंदर राजन यांनी कराड येथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तमाम जो कांग्रेस पार्टी के हमारे यहाँ इन 5 ब्लॉकों के नेता हैं, पदाधिकारी हैं, उनसे उनकी राय जानने की कोशिश करी। इस अभियान के अंतर्गत जिस कार्य के लिए जो है कांग्रेस आलाकमान ने यहाँ पर ऑल इंडिया कांग्रेस कमेटी द्वारा हमें यहाँ पर भेजा गया है कि जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष पद के चयन को लेकर उसके लिए जो है तमाम जो हमारे पदाधिकारी हैं उनसे उनकी राय जानी गई। ये जो पूरा का पूरा अभियान पूरे महाराष्ट्र प्रदेश के अंदर है। 21 अप्रैल तक ये अभियान जारी रहेगा और इस 21 अप्रैल के बाद तमाम जो पूरे जिलों के अंदर जो ऑब्जर्वर लगाए गए हैं वो अपनी रिपोर्ट बनाकर जो है कांग्रेस हाईकमान तक जो है देंगे। पतीच्या निधनानंतर पत्नीचा आधार हिरवला जातो. मुलांच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरवलं जातं. नातेसंबंधात देखील दुरावा निर्माण होतो. मात्र नातेसंबंध जपण्यासाठी तसेच मृत भावाच्या पत्नीला आणि त्याच्या होणाऱ्या बाळाला आधार देण्यासाठी धाकट्या भावानं माणुसकी आणि कौटुंबिक जबाबदारीचा अनोखा आदर्श समाजापुढे ठेवलाय. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील ही घटना आहे. राजेश्वर धनुरे यांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होते. भारसवाडा गावात संवेदनशीलतेचा अनोखा आदर्श समोर आलाय. विवाह झाला, चांगली गोष्ट झाली, परंतु शासनाकडे माझी एक मागणी आहे. इथून पुढे त्यांची जी आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणी ठीक नाही. शासनाने या विवाहाच्या निमित्तानं आणि हे यांच्या घरावर जी दुःखाची या ठिकाणी प्रसंग आलेला आहे त्याच्यातून सावरण्याकरता त्यांना आर्थिक मदत द्यावी. मग 2-4 दिवस त्यानं वेळ घेतला, त्याला लागला वेळ 2-4 दिवस निर्णय घ्यायला, पण घेतला. गाववाल्याच्या मनासारखा त्याने निर्णय घेतला. त्यानं निर्णय घेतला म्हणून गाववाल्याने ठरलं की आता त्यानं आपलं ऐकलं. आपण हे जे आधीच त्याला दुःख झालेलं आहे या लग्नामिग्नाचं वजं त्याच्यावर येऊ देऊ नये, तर आपण सगळे मिळून करू. त्या पद्धतीनं आम्ही लग्न लावून दिलं सगळ्या गावकऱ्यांना मिळून. सगळं चांगलं व्हायला आहे, असं व्हायला तसे सगळं चांगलं आहे. तर करूच बा, असं चांगलं आहे म्हणून सांगलं त्याने. म्हणलं ठीक आहे बा तुमच्या मनावर.
मग हे सरपंच पप्पू साहेब सरपंच आले, त्याने लग्नाचा आहे सगळं खर्च सारला सगळ्या गावकऱ्याने. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.